सो नमस्कार. आज आपण आलो आहोत बोरिवलीमध्ये, बोरिवली वेस्टला गोराई खाडीला. आणि आज आपण गोराई खाडी बोटीच्या माध्यमातून पार करणार आहोत आणि पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी गोराई आहे आणि गोराई बीच हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबत पॅगोडा जो आहे, जो जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, तो त्या ठिकाणी आपण जातो आहे आणि त्या ठिकाणचं सगळं दाखवणार आहोत. आणि ही जी बोट आपल्याला दिसते, याच बोटीने आपण जाणार आहोत पलीकडे, जेणेकरून गोराई खाडी आपल्याला क्रॉस करता येईल. सो चलो फटाफट जाऊयात. तर मित्रांनो, ही जी बोट होती ती एसएलवरची बोट होती आणि आता जी आपली लोकल बोट येणार आहे ती येते आहे आणि त्या बोटीच्या माध्यमातून आपण पलीकडे जाणार आहोत. आणि तुम्ही बघाल की या ठिकाणी आता भरतीचा वेळ आहे, त्याच्यामुळे पाणी भरपूर बऱ्यापैकी वरती आलेलं आहे. नाही तर अन्यथा पाणी भरपूर लांब, म्हणजे त्या ठिकाणी पाणी असतं आणि त्याच्यामुळे आज जी लांबी रुंदी आहे ती मोठी वाटल्यासारखी वाटते. पण ही वेळेनुसार भरती आणि ओटी चालू असते, त्याच्यामुळे आता आपली बोट येते आणि प्रतीक्षे आता संपली आपली आणि आपण जातो आहेत पलीकडे. मित्रांनो, फायनली आपण या बोटीमध्ये चढलो आहेत आणि बघू शकाल की या ठिकाणी बाईक्स पण कॅरी केल्या जातात. आणि आता आपण जातो आहे ह्या बोटीच्या माध्यमातून पलीकडे, जे थ्री किंग या बोटीचं नाव आहे. आणि बोट चालक आपल्यासोबत आहेत, म्हणजे आणि सेफ्टी तुम्ही गार्ड्स या ठिकाणी बघू शकता. म्हणजे प्रत्येकांची सेफ्टी या ठिकाणी सेफ्टी फर्स्ट आहेत. आणि सोबत आपले पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी करून कुठल्याही सेफ्टीसाठी या ठिकाणी म्हणजे व्यवस्था केलेली आहे. आणि आता आपण एक 2-3 मिनटामध्ये चालू होणार, कारण की बोट अजूनपर्यंत भरलेली नाही आहे. तर लगेच जशी बोट भरेल तशी बोट मूव्ह होईल आणि आपण जाऊ पुढे. आणि तो थरार आणि ती मजा, ती गंमत ह्या बोटीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पलीकडे जाऊन.
आता कर आणि मित्रांनो शेवटी आपण पलीकडे आलेलो आहे. अवघ्या 5-1 मिनिटांमध्ये आपण या किनाऱ्याला आलो आहे आणि आता या ठिकाणी उतरून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. बंद आहे फायदा ना काय गोरा बीच जाऊ तर मित्रांनो आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थोडीशी निराशा झाली कारण की आपल्याला जायचं होतं पॅगोडाला पण पॅगोडा लॉकडाऊन असल्यामुळे बंद आहे. तर आता आपण जातोय गोराई बीचवरती आणि तिकडे जाऊन आपण धमाल करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. सो आपण जाऊया गोराई बीचवरती आणि बार्गेनिंग केली आणि आता आपण रिक्षा करून जातोय. सो चलो. आणि मित्रांनो ही घोडागाडी जी आपण घेतली आहे आणि हा दादा चालला आहे घोडागाडी घेऊन. दादा तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे गोराई बीचवरती आणि इकडनं ही गल्ली जाते आणि डायरेक्टली जाईल बीचवरती. सो आपण जाऊयात आणि तिकडचा आता भरतीचा वेळ झालेला आहे आणि त्यामुळे आता भरतीचा आपण व्हिडिओ फुटेज शूट करूया आणि एन्जॉय करूया तिकडे जाऊन. सो चलो. मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय की भरती कुठपर्यंत आलेली आहे आणि जवळजवळ पाणी संपूर्ण आतमध्ये आलेलं आहे आणि हीच भरती आहे. आणि थोड्या वेळाच्या नंतर पुन्हा ओटी येईल तेव्हा पूर्ण तुम्हाला बीचचा अनुभव तुम्हाला घेता येईल, आनंद लुटता येईल. आणि या ठिकाणी अनेक स्टॉल तुम्ही बघू शकता, वडापाव वगैरे सगळ्या गोष्टी बघा. मावशींचा स्टॉल पण बघा, इथं आला तर मावशीकडे नक्की या वडापाव खायला. आणि या ठिकाणी आपण चाललो आहे बीचच्या दिशेने पण तुम्ही बघाल तर पाणी
भरपूर मोठ्या प्रमाणात इथं भरती आलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणीच पुढे जाऊ शकत नाही आणि निसर्गाच्या पुढे कोणीच नाही हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तुम्ही बघू शकताय भरती किती मोठ्या प्रमाणात पाणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पाणी आतमध्ये येतंय देखील। आणि हा अथांग समुद्र आणि हा आहे अरेबियन सी मित्रांनो, हा आहे अरबी समुद्र आणि अथांग समुद्र जो शेवट आहे इंडियाची बॉर्डर असं म्हणता येईल आणि याच्या पुढे समुद्र अरेबियन सी। नाही प्रेशर तर ते खाल्लून येतेला पाणी में जाता है पानी में नहीं रहता समझ जाने वाला है का होगा। तर मित्रांनो आज आपण समुद्रकिनारी आलो आहोत आणि गाणं मी गाणार नाही असं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे माझं मराठी आवडतं गाणं सुरेश वाडकरांचं ते मी गाण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे। हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा हो हो, हा सागरी किनारा। मित्रांनो आज जरी आपली निराशा झाली असली तरीसुद्धा मी हा गोराईचा समुद्र किनारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की भरती आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला बीचमध्ये जाता येत नाही आहे आणि भरतीचं रूपांतर ओटीमध्ये येण्यासाठी किमान 2 ते 3 तास लागणार आहे, म्हणजे जवळजवळ 3:30-4 वाजता ही ओटी सुरू होणार आहे आणि त्यावेळेस पाणी जवळजवळ आतमध्ये गेलेलं असेल। पण आता आपण आज जाऊ शकत नाही कारण की तुम्ही बघताय लाटा कशा प्रकारे ओसंडून इथे किनाऱ्यावरती आदळत आहेत आणि त्याचा आवाज कशा प्रकारे येतोय हे तुम्ही ऐकू शकताय चांगल्या प्रकारे। पण नक्कीच मित्रांनो आजचा जरी आपला व्हिडिओ चांगला आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या दाखवता जरी नसल्या आल्या तरीसुद्धा आपण नेक्स्ट ब्लॉग पुन्हा एकदा तयार करणार आहोत आणि त्यावेळेस मात्र आपण गोराईचा पॅगोडा आणि हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा दाखवण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहोत।
एक्चुअली मैं अभी यहाँ पर ही आया हूँ, पैगोडा के पास ही हूँ बस. आणि मित्रांनो फायनली आपण घोडागाडी बुक केली आहे. येताना मात्र आपण रिक्षाने आलो होतो, पण जाताना निश्चय केला की म्हटलं घोडागाडीचा आस्वाद घेऊया. आणि या ठिकाणी आपण या घोडागाडीचा आस्वाद घेताना गोराई बीचपासून गोराई खाडीपर्यंत आपण जातो आहे. आणि तिकडे पुन्हा एकदा आपण बोटीच्या मार्गाने बोरुडीला जाणार आहोत. ही रिक्षाने तर तुम्ही नेहमीच फिरता, पण जर या ठिकाणी आलात तर नक्की घोड्यांचा आस्वाद घ्या. घोड्यांच्या या टांग्यातून तुम्ही सैरसपाटी करा. थोडासा वेळ लागेल, पण यांनासुद्धा उदरनिर्वाहासाठी 2 पैसे मिळतील या शंका नाही, असं या दादाचं म्हणणं आहे. तर नक्कीच मी संतोषी भटकंती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही गोराई खाडी किंवा माथेरान अशा ठिकाणी जर येत असाल ना, तर नक्कीच स्थानिक जे आपले नागरिक आहेत, रहिवासी आहेत, यांच्या घोड्यांचा आस्वाद घ्या. यांच्या घोड्यांनी स्वार व्हा आणि ट्रॅव्हलिंग करा याच्या घोड्यांच्या माध्यमातून, जेणेकरून या आपल्या बांधवांना सुद्धा 2 पैसे मिळतील. पैसे बी कमी असतात, पैसे बी. आणि दादाचं म्हणणं असं आहे की तुम्ही हेही सांगा की आपले पैसे कमी आहेत. अवघ्या आपण 150 रुपयामध्ये 5 जण या घोड्यांची सैरसपाट करतो आहे आणि चाललो आहे 5 किलोमीटर लांब. 5 माणसं फक्त 150 रुपीजमध्ये. हेच आपण पोल्युशन करून रिक्षाने जाऊ शकलो असतो, पण तसं न करता आपण नैसर्गिकरित्या म्हणजे निसर्गाचाच वापर करून आपण घोड्यांची सैरसपाट करतो आहे. यात मला खूप मजा वाटते, आनंद वाटतो आहे. आणि इकडे बी इकडे बी चला चड्डी लोणचे पाय. बाबू बघ व्हिडिओ का. फायनली आपण परतीचा प्रवास करतोय आणि आता आपण जातोय पलीकडे, आता डायरेक्ट घरी. पाणी किती आहे?
तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूयात, पण पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये.